मी खोल विचारात हरवून गेले होते. पूर्ण घरासाठी जेवण बनवायचे होते. जरी माझे संपूर्ण शरीर वेदनेने तुटून जात होते. मला आराम करायचा होता, झोपायचे होते, पण समाधान जणू माझ्या नशिबातच नव्हते. हा आयुष्याचा कडवटपणा जणू मी स्वतःच माझ्या हाताने लिहिला होता. माझेही कधीकाळी एक हसते खेळते जीवन होते, जेव्हा मी जगाच्या दुःखांपासून बेफिकीर होते. पण जेव्हा वसंत माझ्या आयुष्यात आला, तेव्हापासून जणू माझ्या आनंदाने मला दूर सोडून दिले. तरीही मी वसंतवर मनापासून प्रेम करत होते आणि वसंतही माझ्यावर जीव ओवाळत होता. पण काय झाले कोण जाणे, आमच्यात अंतर वाढायला लागले. या अंतरांनी माझ्या आयुष्याचा प्रवास थांबवला होता. आता मी माझ्या जखमी हातांनी स्वयंपाकघरात बसून भाजी बनवत होते. भाजी चिरताना माझ्या बोटाला कापले, पण कुणालाच काही काळजी नव्हती. तेव्हाच बाहेरून माझ्या नवऱ्याचा आवाज आला. "सविता, अरे ओ सविता!" मी गॅसचा चूल बंद करून धावत त्याच्याकडे गेले. त्याने सांगितले, "लवकरच खोलीत ये. मला ऑफिसच्या कामासाठी लगेच चंदीगडला जावे लागेल. 2 दिवसांनी परत येईन." मी लगेच त्याची बॅग उचलली आणि 2 सूट ठेवले. मी म्हटले, "जेवण तरी घेऊन जा. अगदी तयारच आहे." तो हसत म्हणाला, "नको राहू दे. मला माहीत आहे, तुझे जेवण अर्धा तास तरी लागेल. यापेक्षा चांगले मी वाटेत काहीतरी खाईल." मला माहीत होते की त्याला भूक सहन होत नाही, म्हणून मी त्याला जेवूनच पाठवावे असे वाटत होते. त्यामुळे मी लगेच स्वयंपाकघराकडे वळले होते. तेवढ्यात माझी सासू हातात थाळी घेऊन तिथे आली आणि म्हणाली, "मी माझ्या मुलाला उपाशीपोटी थोडीच जाऊ देईल." माझा नवरा हसत म्हणाला, "हीच खरी प्रेमाची ओळख. तुला फक्त बोलायला जमते." माझ्या सासूने मला स्वयंपाकघरात पाठवले आणि स्वतः आपल्या हाताने छोट्या छोट्या घासांनी आपल्या मुलाला खाऊ घालायला लागली. जाताना माझ्या नवऱ्याने घरातील सगळ्यांना बाय केले, माझ्याशिवाय. त्यावेळी मला असं वाटलं जणू कुणीतरी माझ्या हृदयाला मुठीत घट्ट दाबून ठेवले आहे. जसं भाजीखाली जळणाऱ्या चुलीची आग होती, तसे माझे हृदयही जळत होते. हीच माझी इज्जत होती का या घरात? सकाळपासून रात्रीपर्यंत सगळ्यांचे काम करत होती, तरीही सगळ्यांचे जळजळीत बोलणे ऐकावे लागायचे. या घरात माझ्या नवऱ्याशिवाय त्याचे आई-वडील, एक अविवाहित बहीण आणि 2 भाऊही होते, ज्यापैकी कुणालाही मी आवडत नव्हते. माझा नवरा ज्याने माझ्याशी प्रेमाने लग्न केले होते, आता आपल्या आई आणि बहिणींच्या बोलण्यात येऊन माझ्यावर नाराज राहत होता. त्याला वाटत होते की मी त्याच्या अपेक्षांवर खरी उतरले नाही, कारण त्याला स्वतःसाठी एक प्रेयसी पत्नी हवी होती आणि कुटुंबासाठी एक मेड. मी या दोन्ही भूमिकांमध्ये स्वतःला सामावण्याचा प्रयत्न करत होते, पण कदाचित कुठल्याच यशस्वी होऊ शकले नाही. या घरात माझे कोणी नव्हते, जे माझ्या बाजूने 2 शब्द बोलू शकेल. माझ्या मागे माझी सासू माझ्या नवऱ्याला जे काही सांगायची, तेच त्याच्यासाठी खरं होते आणि माझ्या बाजूने सांगितलेला प्रत्येक शब्द त्याला खोटा वाटायचा. आज माझी सासू आणि नणंद काही नातेवाईकांच्या घरी जात होत्या. माझे पतीही घरी नव्हते. त्यामुळे मी थोडा दिलासा घेतला. मी माझ्या सासऱ्यांसाठी आणि स्वतःसाठी जेवण बनवले. दुपारी सासऱ्यांना जेवण देऊन मी माझ्या खोलीकडे जात होते, तेव्हा अचानक मला चक्कर आली. मी दरवाजाला धडकल्यामुळे जमिनीवर पडले आणि डोक्याला मार लागून रक्त येऊ लागले. हे पाहून माझे सासरे घाबरले. ते पटकन माझ्या जवळ आले आणि डोक्यावरून वाहणारे रक्त पाहून चिंताग्रस्त झाले. त्यांनी लगेच बाहेर जाऊन रिक्षा थांबवली आणि मला रुग्णालयात नेले. देवाची कृपा होती की त्यावेळी माझी सासू घरी नव्हती, नाहीतर तिने माझ्या या अवस्थेलाही माझा डाव समजून कामचुकीचा आरोप लावला असता. रुग्णालयात डॉक्टरांनी माझा रक्तदाब तपासला आणि रक्त तपासणीसाठी नमुना घेतला. नर्सने माझ्या डोक्याला पट्टी बांधली आणि रक्ताचा नमुना घेतला. काही वेळातच रिपोर्ट घेऊन माझे सासरे माझ्या जवळ आले आणि माझ्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाले, "शुभ आशीर्वाद बाळा, तू गरोदर आहेस." हे ऐकून माझे मन आनंदाने नाचू लागले. मी ताबडतोब रुग्णालयातूनच माझे पती वसंतला फोन केला आणि त्यांना ही आनंदाची बातमी दिली. वसंतने हे ऐकताच माझ्या तब्येतीची चौकशी केली आणि डोक्याला लागल्याचे ऐकून चिंतेत पडला. त्यांनी माझ्या सासऱ्यांना सांगितले की मला काळजीपूर्वक घरी आणावे आणि तो परत येईपर्यंत मला बिछाण्यातून उठू देऊ नये. वसंतच्या या काळजीपूर्ण शब्दांनी माझ्या डोळ्यात आनंदाश्रू आले. त्यांनी विचारले की चंदीगडहून माझ्यासाठी काय आणू, तर मी त्यांना रसमलाई आणण्याची फर्माईश केली. घरी पोहोचल्यावर माझ्या सासऱ्यांनी मला डॉक्टर आणि वसंतच्या सांगण्यानुसार आराम करायला सांगितले. मी खोलीत जाऊन झोपले आणि अशक्तपणामुळे लगेच झोप लागली. डॉक्टरांनी रक्ताची कमतरता सांगितली होती आणि घरकामाच्या ओझ्यामुळे दिवसा झोपणे माझ्यासाठी स्वप्न होते. आज सगळे घराबाहेर होते, त्यामुळे मी शांतपणे झोप घेऊ शकले. संध्याकाळपर्यंत औषधाच्या परिणामामुळे मी गाढ झोपेत होते, पण माझी सासू घरी परतल्यावर तिच्या आवाजाने माझी झोपमोड झाली. रात्रीच्या जेवणाचा काहीही तजवीज नव्हता आणि ते लोकही बाहेरून काही खाऊन आले नव्हते. सासऱ्यांनी माझ्या तब्येतीची जाणीव करून दिली, पण सासू रागाने पेटून उठली आणि जोरजोरात माझ्या खोलीत आली. तिचा राग पाहून मी घाबरून उठले आणि तिच्या हुकुमावर स्वयंपाकघरात गेले. तिला माझ्या डोक्याच्या पट्टीशी काही घेणे देणे नव्हते ना. तिने विचारले की खरंच काय झाले. स्वयंपाकघरात मी थरथरत्या हातांनी सगळ्यांसाठी पोळ्या आणि भाजी बनवली.
सगळे जेवून आपापल्या खोलीत झोपले आणि मी एकटी राहिले. रात्री उशिरा मला जोरदार ताप आला आणि रक्ताच्या कमतरतेमुळे श्वास घेणे कठीण होऊ लागले. घाबरून मला झोपच आली नाही, म्हणून मी अंगणात जाऊन चारपाईवर झोपले. आता मी फक्त वसंतच्या परतण्याची वाट पाहत होते. एकतर माझी तब्येत खराब होती आणि दुसरीकडे वसंतने बऱ्याच दिवसांनी माझ्यासाठी प्रेमाचे शब्द बोलले होते, जे आठवून माझे डोळे पाणावले. वसंतच्या अशा प्रेमासाठीच मी इतका मोठा निर्णय घेतला होता की सगळ्यांना मागे सोडून त्याच्यासोबत आले होते. पण जेव्हा वसंत माझ्यापासून दूर झाला होता तेव्हा मी आतून पूर्णपणे तुटून गेले होते. पण आज वसंतच्या थोड्याशा प्रेमाने माझे हृदय पुन्हा त्याच्या प्रेमासाठी तळमळू लागले होते. मी भूतकाळात रम्माण झाले. त्या दिवसांची आठवण मनात घर करून राहिली होती, जेव्हा मी वसंतला पहिल्यांदा भेटले होते. आम्ही एका लग्नात भेटलो होतो. माझ्या मैत्रिणीच्या भावाचे लग्न होते, जिथे वसंत आपल्या मित्रासोबत आला होता. त्या लग्नात ना माझा ना वसंतचा कोणी नातेवाईक होता. फक्त आम्ही दोघेही पाहुणे होतो. जेवणाच्या टेबलवर चुकून माझ्या कपड्यांवर कोल्ड्रिंक्स आणले, त्यामुळे मी ते साफ करण्यासाठी एका कोपऱ्यात उभी राहिले. तेव्हा वसंतने मला पाहिले आणि मदतीसाठी विचारले. मी सांगितले की माझे कपडे खराब झाले आहेत, तर त्याने लगेच टिश्यू पेपर आणून मला दिले. मी त्याला थँक्यू म्हणाली आणि माझ्या जागेवर परत गेले. त्या संपूर्ण फंक्शनमध्ये मी पाहत होते की वसंत कधी जवळ कधी दूर, पण सतत माझ्याकडेच बघत होता. त्याच्या नजरेत जो आपलेपणा आणि ओढ होती ती मी पूर्वी कधीच कोणाच्या नजरेत अनुभवली नव्हती. त्या नजरा ज्या काही न बोलता थेट माझ्या हृदयापर्यंत पोहोचत होत्या. त्या फंक्शननंतर आम्ही दोघंही आपापल्या घरी परतलो. वसंतला माझे नाव आणि पत्ता काहीच माहीत नव्हते आणि त्यावेळी त्यालाही घाई होती. त्यामुळे आम्ही एकमेकांना परत भेटणे आणि नाव विचारणे विसरून गेलो होतो. मला त्यावेळी खूप वाईट वाटले की मी त्याचे नावसुद्धा विचारले नाही, पण तरीही माझ्या मनात त्याची आठवण घर करून राहिली होती. हळूहळू 2-2.5 महिने गेले, पण त्या नजरा आणि ती भेट माझ्या मनात ठसून राहिली. माझ्या घरच्यांनी आता माझ्या लग्नासाठी स्थळ बघायला सुरुवात केली होती. मी घरातील मोठी मुलगी होते आणि माझ्यानंतर 2 लहान बहिणी होत्या. त्यामुळे आई-बाबांना माझ्या लग्नाचीही चिंता होती. मला वाटत होते की जर वसंत पुन्हा कुठे भेटला असता तर कदाचित मी त्याच्याशीच लग्न केले असते, पण त्याच्याबद्दल मला काहीही माहिती नव्हती. घरच्यांनी लवकरच माझ्यासाठी एक स्थळ ठरवले. मी काहीही न सांगता ते मान्य केले, कारण मला माझ्या घरच्यांच्या इच्छेविरुद्ध जायचे नव्हते. माझ्या साखरपुड्याची तयारी सुरू होती, पण माझ्या मनात काही आनंद नव्हता. मी त्या अनोळखी व्यक्तीच्या आठवणीत हरवले होते, ज्याने माझ्याशी एकदाही बोलणे केले नव्हते, पण ज्याच्या नजरेने माझ्या हृदयावर असा प्रभाव टाकला होता की मी अद्यापही त्याच्या प्रेमात अडकले होते. साखरपुड्याच्या दिवशी तीच मैत्रीणही आली होती, जिच्या भावाच्या लग्नात मी वसंतला पाहिले होते. जेव्हा नवऱ्याने माझ्या हातात अंगठी घातली तेव्हाही माझ्या मनात तोच व्यक्ती होता, ज्याच्या प्रेमळ नजरा मला अद्याप जाणवत होत्या. साखरपुडा पार पडला आणि नंतर मी आणि माझ्या बहिणी मैत्रिणींसोबत खोलीत आलो. सगळ्या मुली माझ्या भोवती बसल्या होत्या. नवऱ्याबद्दल आणि नातेवाईकांबद्दल चर्चा करत होत्या. तेवढ्यात माझ्या मैत्रिणींनी अचानक सांगितले, यार माझ्या भावाच्या लग्नात एक मुलगा आला होता, जो वहिनीच्या भावाचा मित्र होता. काही दिवसांपूर्वी जेव्हा वहिनीचा भाऊ तिला भेटायला आला तेव्हा त्याने सांगितले की त्याच्या मित्राला लग्नात एक मुलगी खूप आवडली होती आणि आता तो तिच्याशी भेटण्यासाठी बैचेन आहे. कदाचित ती मुलगी कुठली तरी पाहुणी होती, कारण वहिनीने लग्नाच्या सगळ्या फोटोंमध्ये पाहिले होते, पण आपल्या नातेवाईकांमध्ये ती नव्हती. हे ऐकून माझ्या कानांना जाग आली. मी काय ऐकत होते? माझ्या मनाने सांगितले, नक्कीच तोच मुलगा असावा ज्याचा विचार मला दिवस रात्र अस्वस्थ करतोय. मला हे ऐकून खूप आनंद झाला की मी त्याच्या आठवणीत होती, पण दुर्दैवाने माझा नुकताच साखरपुडा झाला होता. आता माझ्यासाठी दोन्ही मार्ग कठीण होते. तरीही धीर धरून मी हळूच माझ्या मैत्रिणीला विचारले, मला त्या मुलाचा पत्ता हवाय, आणि तिला सांगितले की लग्नात एका मुलाच्या नजरेत मला माझ्यासाठी अमर्याद प्रेम दिसले होते. कुठेतरी मला वाटत होते की हा तोच असावा. माझे बोलणे ऐकून माझी मैत्रीण आश्चर्यचकित झाली होती. काही वेळ ती फक्त माझ्याकडे पाहत राहिली, मग म्हणाली, पागल झाली आहेस का? आत्ताच तुझा साखरपुडा झाला आहे. जर हे खरे असले तरी आता हे सगळं विसरून जा. तो पागल दिवाना तुला बघून काही गोंधळ घालू नये आणि नंतर तू सगळ्यांसमोर बदनाम होशील. तिच्या या बोलण्याने मी शांत झाले, पण मनात कुठेतरी ही गोष्ट सलत राहिली. सगळे निघून गेल्यावर माझी बैचेनी अजून वाढली. मला एक क्षणही स्वस्थता लाभत नव्हती. वारंवार वसंतची आठवण मला सतावत होती. त्याच्या नजरा मला छातीत घुसतायत असे वाटत होते. मनाच्या हाकेला अडवू न शकता मी ठरवले की जर हे प्रेम इतके शक्तिशाली आहे तर मी ते दाबण्याचा प्रयत्न करू नये. मी माझ्या मैत्रिणीला तिच्या वहिनीला भेटायची विनंती केली. ती माझ्या या निर्णयावर आश्चर्यचकित झाली होती आणि मला सतत समजावत होती की मला हे सगळं आता सोडून द्यायला हवं, पण माझे मन ऐकण्यास तयार नव्हते. आणि मग मनाच्या हाकेला मानून मी माझ्या मैत्रिणींसोबत तिच्या वहिनीला भेटायला गेले. तिथे पोहोचल्यावर तिला काहीही न सांगता मी सरळ तिच्या वहिनीच्या खोलीत गेले आणि तिला म्हटलं,
वहिनी, तुमच्या लग्नात मला एका मुलाच्या नजरेत माझ्यासाठी अमर्याद प्रेम दिसले होते. कदाचित तोच मुलगा असेल जो तुमच्या लग्नात आला होता. माझे बोलणे ऐकून वहिनी आश्चर्यचकित झाली आणि म्हणाली, हो, वसंत त्या मुलीच्या प्रेमात पूर्णपणे वेडापिसा झालाय. त्याने तर जेवण खाणेही सोडले आहे. तो म्हणतो की या मुलीशीच लग्न करणार, नाहीतर आयुष्यभर अविवाहित राहीन. आणि मग त्यानंतर वहिनीने वसंतचा फोटो दाखवला आणि मी त्याला ओळखले. वहिनीने खोल श्वास घेतला आणि म्हणाले, तुझा साखरपुडा झालाय सविता, हे सगळं सोडून दे. पण मी म्हणाले, वहिनी, मी त्याला माझ्या आयुष्यातून काढू टाकू शकत नाही. मी प्रत्येक नाते कुर्बान करायला तयार आहे. फक्त एकदा त्याला भेटायचंय. सोनिया देखील वहिनीच्या खोलीत आली होती आणि तिनेही मला समजावण्याचा प्रयत्न केला, पण मी काही मानले नाही. शेवटी माझ्या हट्टानंतर आणि विनवणीनंतर वहिनीने वसंतला कॉल केला. थोड्याच वेळात वसंत तिथे आला. जेव्हा आम्ही एकमेकांसमोर आलो तेव्हा माझ्या मनाला जणू काही सुकून मिळाला होता. सोनिया आणि वहिनी खोलीच्या बाहेर गेल्या आणि वसंतने अस्वस्थतेने मला आपल्या मिठीत घेतले. कितीतरी वेळ मी त्याच्या मिठीत उभी राहिले आणि त्याच्या मिठीत आल्यावर माझ्या मनाला जणू काही शांती मिळाली. असा सुकून मला आधी कधीच जाणवला नव्हता, जो वसंतच्या मिठीत जाणवला. त्याने माझ्या कपाळावर चुंबन घेतले आणि त्याच्या प्रेमाची कबुली दिली. तो म्हणाला, सविता, तुला शोधण्यासाठी मला खूप वेळ लागला, पण आता जर तू माझी झाली नाहीस तर मी कसा जिवंत राहू शकेन. मी त्याचा हात पकडला आणि त्याला विश्वास दिला की आता मी फक्त त्याच्यासोबतच राहीन, जरी जग काहीही म्हणो. वसंतशिवाय माझेही मन अस्वस्थ होते. मी त्याला म्हणाले, वसंत, मी तुझ्याशिवाय राहू शकत नाही. मी माझ्या साखरपुड्याचे नाते तोडण्यासाठी पूर्ण प्रयत्न करीन आणि तुझ्यासोबत आयुष्य घालवेल. आम्ही दोघांनी एकमेकांसोबत राहण्याचे वचन दिले आणि मी माझ्या घरी परत आले. घरी पोहोचल्यावर पाहिले की आई बाजारातून परत आलेली होती. माझ्या अचानक घराबाहेर जाण्यामुळे ती रागावली होती. मी घरात प्रवेश करताच आई रागाने म्हणाली, तुझे वागणे मला योग्य वाटत नाही. मी लवकरात लवकर तुझे लग्न उरकून तुझ्या जबाबदारीतून मुक्त व्हायला पाहिजे. मी तिला समजावत म्हणाले, आई, मी त्या मुलाशी लग्न करू शकत नाही, कारण मी दुसऱ्यावर प्रेम करते. माझे बोलणे ऐकून माझ्या लहान बहिणी आश्चर्याने माझ्याकडे पाहू लागल्या आणि आईचा चेहरा संतापाने लाल झाला. तिने मला एक जोरदार थप्पड मारली आणि म्हणाली, तुझा साखरपुडा झाला आहे आणि तू त्या मुलाशीच लग्न करशील, किंवा या घरातून तुझी शेवटची पाठवणी होईल. त्यांनी त्याच दिवशी माझ्या होणाऱ्या सासरच्यांना कळवून लग्नाची तारीख ठरवून टाकली. मी आईवडिलांना विनवणी केली, पण कोणीही माझे ऐकले नाही. अखेर त्यांनी मला खोलीत बंद केले आणि मला समजावू लागले. माझ्या आईने मला मारहाण करत म्हणाली, तू याच आठवड्यात त्या घरातून विदा होशील, तुझी इच्छा असो वा नसो. पण माझ्या मनात वसंतसाठी असलेले प्रेम इतके प्रबळ होते की मी ठरवले होते, कोणत्याही परिस्थितीत मी त्याला भेटण्यासाठी मार्ग काढेन. रात्रीच्या अंधाऱ्यात 2 जोड कपडे घेऊन मी घराबाहेर पडले आणि वसंतच्या शहराचा मार्ग धरला. मी जी कधी एकटी घराबाहेर पडले नव्हते, ती आता धाडसाने दुसऱ्या शहराचा प्रवास करत होती. माझ्याकडे वसंतचा पत्ता आणि नंबर होता आणि मनात त्याच्यासाठी वेळ. सकाळ होताच मी त्याच्या घराच्या दरवाजापाशी पोहोचले. दरवाजा वसंतच्या वडिलांनी उघडला आणि मला पाहून ते आश्चर्यचकित झाले. विचारल्यावर मी वसंतचे नाव घेतले, पण त्यांनी त्याला भेटण्यास नकार दिला. त्यांच्या नकारानंतरही मी दरवाजावर उभी राहिले. वसंतची आईही बाहेर आली आणि मला परत जाण्यास सांगू लागली. इतक्यात वसंतचा धाकटा भाऊ आत जाऊन वसंतला घेऊन आला. जेव्हा वसंतला कळाले की मी त्याच्या दारात उभी आहे, तेव्हा तो घाबरून अनवाणी बाहेर आला. त्याची आई म्हणाली, मुलगी, तू इथून निघून जा, आमच्या गळ्यात संकट टाकू नकोस. मी ठामपणे उत्तर दिले, मी वसंतवर प्रेम करते आणि कोणत्याही किमतीवर त्याच्यापासून दूर होऊ शकत नाही. वसंतने माझा हात पकडला आणि म्हणाला, आई, ही माझे प्रेम आहे आणि मी तिला कोणत्याही किमतीवर परत जाऊ देणार नाही. त्याच्या आईवडिलांनी विरोध केला, पण वसंतने त्यांची पर्वा केली नाही. मी माझ्या आईचे ऐकले नव्हते, तर आता दुसऱ्याचे कसे ऐकणार होते. मी वसंतच्या घरात एक आठवडा घालवला. वसंतचे आईवडील अजूनही आमच्या लग्नाच्या विरोधात होते. त्यांचे म्हणणे होते की ही मुलगी आमच्यावर मोठे संकट आणेल. जर आम्ही आत्ताच तुमचे लग्न केले आणि तिच्या घरच्यांनी इथे येऊन गोंधळ घातला तर आम्ही काय करू. आमची इतकी ऐपत नाही की फुकटच्या त्रासात पैसे आणि वेळ वाया घालवू. पण वसंतने स्पष्ट सांगितले की सगळ्या अडचणींची जबाबदारी मी स्वतः घेईल. त्यानंतर मी सोनियाशी संपर्कात होते. सोनियाने मला सांगितले की तुझ्या लहान बहिणीचे लग्न तुझ्या जुन्या मंगेतराशी झाले आहे आणि तुझ्या आईवडिलांनी तुझ्याशी सगळी नाते तोडली आहेत. ते तुझा उल्लेखही ऐकायला तयार नाहीत. मी ही गोष्ट वसंतला सांगितली. वसंतही हे ऐकून खुश झाला आणि म्हणाला, आता आपल्या आयुष्यात कुठलाही गोंधळ होणार नाही. आपण आजच जाऊन कोर्ट मॅरेज करू. आणि अशा प्रकारे वसंतने त्याच्या आईवडिलांना न सांगता मला घेऊन कोर्टात जाऊन माझ्याशी लग्न केले. आता माझ्या मनाला शांती मिळाली होती की मला वसंतच्या घरातून किंवा आयुष्यातून कोणीही बाहेर काढू शकत नाही. मी वसंतसोबत आनंदाने राहू लागले. जरी माझ्या सासूला जेव्हा याबद्दल कळाले तेव्हा त्यांनी खूप गोंधळ घातला होता, पण शेवटी त्या शांत झाल्या. तिकडे वसंतही आता नोकरी शोधण्यात गुंगला होता. तरीही वसंतची आई आणि बहीण माझ्यावर खूप रागावलेल्या होत्या.
त्या आमच्याशी बोलतही नव्हत्या. पण वसंतचे वडील कधीकधी माझ्याशी आणि वसंतशी बोलायचे. अचानक एका दिवशी वसंतला नोकरी लागल्याची आनंदाची बातमी मिळाली. तो मिठाईचा डब्बा घेऊन घरी आला आणि म्हणाला, "आता मी आयुष्यभर तुला आनंदी ठेवीन." वसंतला नोकरी लागताच त्याच्या आई आणि बहिणीचे वर्तन बदलले. त्या आता माझ्याशी बोलायला लागले आणि वसंतचे सगळं लक्ष आपल्याकडे वळू लागल्या. त्यांनी त्याला इतकं भोवती घेरून घेतले की तो माझ्यापासून दूर होऊ लागला. जेव्हा वसंत ऑफिसमधून घरी परतायचा, तेव्हा त्याला माझ्याजवळ येण्याची संधीही मिळत नसे. त्याची आई आणि बहीण त्याला त्यांच्यासोबत बसायला लावायच्या. हळूहळू तो माझ्यापासून दूर जाऊ लागला आणि मी हे सगळं शांतपणे बघत राहिले. वसंत सोबतच्या लग्नाचे सुरुवातीचे दिवस माझ्यासाठी खूप आनंदाचे होते. त्याने मला इतकं प्रेम आणि महत्त्व दिले की मला वाटायचे की मी जमिनीवर नाही तर आकाशात आहे. पण आता त्याच्या आई आणि बहिणींच्या वर्तनामुळे वसंत माझ्यापासून दूर जात होता. माझ्या सासूबाईंनी मला घरातल्या सगळ्या कामात गुंतवून ठेवले होते. पती घरी येईपर्यंत मी स्वयंपाकघरात काम करत असे. कधी चहा बनवणं, कधी पराठे बनवणं, तर कधी भांडी घासणं. वसंत थकून भागून घरी यायचा. जेवण करून लगेच झोपायचा. अनेकदा तो तक्रार करायचा, "आता तर तू माझ्यापासून दूर दूर राहतेस, जवळसुद्धा येत नाहीस." मी कामाच्या भाराचे कारण देऊन त्याचे बोलणे टाळायचे. हळूहळू घरच्या जबाबदाऱ्या सांभाळता सांभाळता मी वसंतपासून दूर होत गेले. हे सगळं विचार करता करता मला झोप लागली. सकाळी पक्ष्यांच्या किलबिलाटाने जाग आली. तापामुळे शरीर जड वाटत होते, म्हणून मी उठून माझ्या खोलीत जाऊन पुन्हा झोपले. चादर ओढून झोपायचा प्रयत्न करत होते. या दरम्यान कोणीही मला उठवले नाही आणि जेव्हा जाग आली तेव्हा सकाळचे 10 वाजले होते. अचानक मी वसंतचा आवाज ऐकला, जो रागाने त्याच्या आईला म्हणत होता, "आई, तुम्ही चिंता करू नका, मी तिला आत्ता समजावतो." हे ऐकून मी घाबरले की सासूबाईंनी माझ्याविरुद्ध काय सांगितले आहे. मी धावत बाहेर आले तर पाहिले की माझ्या सासूबाईंनी डोक्याला दुपट्टा बांधलेला होता आणि नणंद जवळ बसून काहीतरी बडबडत होती. वसंतचे माझ्याकडे लक्ष जाताच त्याने रागाने म्हणाला, "सविता, तू कोणत्या कामाची आहेस? आईला ताप आहे आणि तू आरामात झोपलेली आहे. तुझे अशा प्रकारे वागणे राहिले तर मी माझ्या आईला तुला हवी ती शिक्षा देण्याची मोकळीक देईल." वसंतच्या कठोर शब्दांनी माझ्या डोळ्यात पाणी आले आणि मी स्वयंपाकघरातून निघून गेले. माझी नणंद भिंतीकडे तोंड करून हसत होती. जणू माझ्या त्रासाने तिला आनंद मिळत होता. मी नाश्ता बनवण्यासाठी कणिक मळत होते. तेव्हा मी पाहिले की माझे सासरे माझ्या खोलीकडे जात होते. थोड्या वेळाने वसंत माझ्या जवळ आला आणि हळूच म्हणाला, "सविता, मला माफ कर. तुझी तब्येत ठीक नव्हती. काल तुला भोवळ आली होती आणि तरीसुद्धा मी तुला ओरडलो. सॉरी सविता. फक्त मनाच्या ओढीने मला थोडा राग आला होता. मी माझ्या आईवर खूप प्रेम करतो, म्हणून त्यांच्या चेहऱ्यावर उदासी पाहू शकत नाही." त्याचे बोलणे ऐकून माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. त्याने माझे अश्रू पुसले आणि ताप जाणवल्याने मला आराम करण्यास सांगितले. त्याने आपल्या बहिणीला नाश्ता बनवायला सांगितले आणि मला चारपाईवर बसवून थंड पाणी दिले. त्याच्या या काळजीने मी थोडी आश्चर्यचकित झाले. त्याचबरोबर आनंदीही झाले, कारण आता वसंत माझी काळजी घेत होता, जे माझी सासू आणि नंदेला अजिबात आवडत नव्हते. पण वसंतच्या आनंदापुढे त्यांचे काही चालत नव्हते. माझ्या गर्भधारणेच्या सुरुवातीचे 3-4 महिने शांततेत गेले. मग 5व्या महिन्यात डॉक्टरांनी अल्ट्रासाऊंड करण्यास सांगितले. त्या दिवशी मी सकाळपासूनच तयार होत होते आणि वसंतला लवकर घरी यायला सांगितले होते. वसंत घरी आला तसेच माझी सासूही आमच्यासोबत यायचे ठरवून निघाली. रस्त्यात ती वसंतला म्हणाली, "जर हिने मुलगी जन्माला घातली तर तीही हिच्यासारखीच निघेल. एक दिवस तुझे डोकं लाजेने खाली झुकेल. तुझी इज्जत मातीमोल होईल. तिच्या आईसारखी तीही घरातून पळून जाऊन लग्न करेल आणि आपल्याला कुणालाही तोंड दाखवायच्या लायकीचे ठेवणार नाही." हे ऐकून वसंतचा चेहरा कठोर झाला आणि तो म्हणाला, "सविता, जर तू मुलगी जन्माला घातलीस तर मी तुला या घरातून बाहेर काढीन." त्याच्या शब्दांनी माझे मन उद्ध्वस्त केले. ज्या व्यक्तीच्या प्रेमासाठी मी माझे घर सोडले होते, तोच आज माझ्याशी इतक्या कठोरतेने बोलत होता. अल्ट्रासाऊंडनंतर डॉक्टरांनी सांगितले की मी जुळ्या मुलांना जन्म देणार आहे. माझ्या सासूने मला आणि वसंतला डॉक्टरांच्या खोलीबाहेर काढले आणि स्वतःच डॉक्टरांशी काही बोलायला गेली. मग बाहेर येऊन ती वसंतला म्हणाली, "वसंत, तुझी बायको तर 2-2 जुळ्या मुली जन्माला घालणार आहे." हे ऐकताच वसंतच्या चेहऱ्यावरचा राग स्पष्ट दिसत होता. घरी परतताच सासूने मला इतक्या जोरात ढकलले की मी अंगणात पोटावर पडले. वेदनेने मी ओरडू लागले. माझ्या यातना पाहून वसंत धावत माझ्याजवळ आला. तो म्हणाला, "सविता, शुद्धीवर ये. आई, तुम्ही हे काय केले? तुमच्यात माणुसकीचा थोडाही अंश नाही का?" बेशुद्ध होण्यापूर्वी मी वसंतचे शब्द ऐकले आणि मग मी बेशुद्ध झाले. जेव्हा मला शुद्ध आली तेव्हा एक सुंदर चमत्कार माझ्या समोर होता. माझी आई माझ्याजवळ बसली होती आणि माझ्या डोक्यावरून हात फिरवत होती. माझे घरचे सगळे माझ्या आजूबाजूला उभे होते. माझ्या सासूने पुढे येऊन माझी माफी मागितली आणि वसंत तर माझ्या पायांपर्यंत झुकला. तो म्हणाला, "सविता, आम्हाला माफ कर." माझ्या आईने माझे कपाळ चुंबले आणि देवाचे आभार मानले की मी वाचले. वसंतने उदास स्वरात सांगितले, "माझ्या आईने दिलेल्या धक्क्यामुळे तुझ्या पोटाला गंभीर इजा झाली.
ज्यामुळे आपले मुले पोटातच दगावली. डॉक्टरांनी तुझ्या जगण्याची ही आशा सोडली होती, म्हणून आम्ही तुझ्या घरच्यांना कळवले होते. पण तुझ्या आईने तुझ्यासाठी देवाजवळ रडत रडत प्रार्थना केली आणि त्या प्रार्थनेने तुला मृत्यूच्या दारातून परत आणले. वसंत माझ्यासमोर हात जोडून रडत होता. सविता, मला माफ कर. जेव्हा डॉक्टरांनी सांगितले की तुला वाचवणे कठीण आहे, तेव्हा मी आतून पूर्णपणे तुटलो होतो. मला पहिल्यांदाच जाणवले की तुझ्याशिवाय मी काहीही नाही. जर तू नसतीस तर कदाचित मीही जगू शकलो नसतो. मी देवाकडे रडत रडत तुझ्या जीवनासाठी प्रार्थना केली. माहीत नाही देवाने माझे ऐकले की तुझ्या आईचे, पण तू वाचलीस. आणि जसे तुला शुद्ध आली तसं मला वाटले की माझ्या आयुष्यात पुन्हा जीव आला आहे. माझ्या सासूनेही माझी माफी मागितली. ती म्हणाली, सविता, माझ्या अज्ञानामुळे आणि अहंकारामुळे मी चुकीचा गैरसमज करून घेतला होता. तुझ्या पोटात जुळ्या मुली नव्हत्या तर मुलगे होते, जे माझ्या द्वेषामुळे या जगात येण्याआधीच निघून गेले. माझ्या मुलांच्या जाण्याचे मला खूप दुःख झाले. मी खूप रडले. पण आता माझ्यासोबत माझे कुटुंब होते. वसंतचे प्रेम आणि माझ्या घरच्यांचा आधार माझ्यासाठी अनमोल होता. मी वसंतचा हात धरून पुन्हा पुढे जाण्याचा निर्णय घेतला. आता वसंत माझी खूप काळजी घेत होता आणि माझी सासूही मला समजू लागली होती. तिने माझ्याशी वचन दिले होते की ती आता कधीही वसंतला माझ्याविरुद्ध भडकवणार नाही. मी तिला माफ केले आणि आम्ही एक आनंदी कुटुंबासारखे एकत्र राहू लागलो. पुढच्याच वर्षी मी एका गोंडस मुलीला जन्म दिला. मुलगी जन्माला आल्यानंतर वसंतचा किंवा माझ्या सासूचा चेहरा मावळला नाही. उलट दोघांनीही तिला आपल्या मांडीवर घेतले आणि तिच्या आनंदात सामील झाले. सगळ्यांनी एकत्र येऊन तिचे नाव ठेवले आणि सगळ्यांच्या चेहऱ्यावर खरे समाधान पाहून माझ्या मनाला खूप शांतता वाटली. त्या दिवशी मला जाणवले की आता माझ्या आयुष्यात खरा आनंद परतला आहे आणि माझे कुटुंब आता प्रत्येक पावलावर माझ्यासोबत आहे. पण कुठेतरी मी माझे 2 मुले गमावण्याचा खंत आजही माझ्या मनात आहेच. कारण एक आई आपल्या मुलांचे जाणे कसे सहन करू शकते, ज्यामुळे मला शारीरिक आणि मानसिक असह्य वेदना झाल्या होत्या. पण सासूबाई आणि वसंतच्या प्रेमळ वागण्यामुळे मी कुठेतरी वसंतला दोष देणे टाळले. कारण तेव्हा तो एक नवरा म्हणून माझ्या पाठीशी नव्हता, ज्याच्यासाठी मी सगळ्यांना सोडून घरातून पळून आले होते. आजही हिच्या घरातील मुली तिच्या आईवडिलांना सोडून आपल्या प्रेमासाठी मुलाच्या घरी जातात. तिथे तिला अशी वागणूक दिली जाते. तिला तो सामाजिक किंवा कौटुंबिक मान कधीच मिळत नाही, जो एका मानाने लग्न करून आलेल्या मुलीला मिळतो. त्यानंतर जर तिच्या पोटी मुलगी जन्माला आलीच, तर सासरच्यांना वाटते की हिने तिच्या आईवडिलांची पर्वा केली नाही, तर हिची मुलगीसुद्धा घरातून पळून जाईल. म्हणून हिच्या पोटी मुलगी नको. आज कुठेतरी त्याच विचाराने माझ्या 2 मुलांचा मृत्यू झाला होता. आता माझ्या सासू आणि नवरा दोघांना त्यांची चूक कळाली आहे. ते माझ्या मुलीशी चांगले वागतात. पण समाजातील ह्या दृष्टिकोनाबद्दल तुम्हाला काय वाटते, तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हो, नोटिफिकेशन बेल दाबा, जेणेकरून पुढील व्हिडिओची अपडेट तुम्हाला सर्वात आधी मिळेल. धन्यवाद.